12वी बोर्ड परीक्षा 2025 चं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालेलं आहे। 12वी लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे आणि केमिस्ट्री या विषयाचा पेपर 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण केमिस्ट्री या विषयाचे जे एकूण 16 चॅप्टर्स असणारे आहेत त्यांचं नेमकं वेटेज काय, त्या वेटेजवरून हुशार विद्यार्थी आणि ॲव्हरेज विद्यार्थी नेमकी कशी तयारी करू शकतात किंवा त्यांनी कशा पद्धतीनं चांगला स्कोर करण्यासाठी तयारी केली गेली पाहिजे, त्याचबरोबर क्वेश्चन पेपरचा नेमका पॅटर्न काय आहे आणि एक मॉडेल क्वेश्चन पेपर 2025 या परीक्षेसाठी ज्याला आपण स्पेसिमन किंवा सॅम्पल क्वेश्चन पेपर देखील म्हणू शकतो, तो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी थोडक्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याची PDF लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला दिली जाणारी आहे। त्यामुळे एकूण 3 टप्प्यांमधून हा व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला मिळेल। व्हिडिओ पाहत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, कारण तुमच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे ॲव्हरेज विद्यार्थी असतील, टॉपर्स असतील यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणारा आहे। केमिस्ट्रीमध्ये एकूण 16 चॅप्टर्स असणार आहेत। हे 16 चॅप्टर्स 4 सेक्शन किंवा 4 युनिट्समध्ये डिवाइड केलेले आहेत। त्यातला पहिला युनिट जो असणार आहे तो फिजिकल केमिस्ट्री असणार आहे। या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकूण 6 चॅप्टर्स आहेत। सॉलिड स्टेट सोल्युशन्स, आयोनिक्लिब्रिया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स यांचं कंपल्सरी जे वेटेज क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे ते इथं आपण दिलेलं आहे। एकूण 26 मार्क्स असणार आहे आउट ऑफ 70 मार्क्स, आणि मार्क्स विथ ऑप्शन जर आपण विचारात घेतले तर 38 मार्क्स असणारे आहेत विथ ऑप्शन, म्हणजे आउट ऑफ 98। म्हणजे इथं फिजिकल सेक्शन जर आपण विचारात घेतला तर या फिजिकल सेक्शनमध्ये तुम्हाला 6 चॅप्टर्समध्ये न्यूमरिकल्स असणारे आहेत। ते न्यूमरिकल्स मग ती सॉल्व्ड असतील किंवा एक्सरसाइजमध्ये दिले असतील, ही सगळी तुम्हाला करावी लागतील। जे विद्यार्थी JEE मेन एक्झाम देणार आहेत किंवा स्टेट बोर्ड एक्झाम देणार आहेत किंवा नीट एक्झाम किंवा इतर एंट्रन्स एक्झामिनेशन देणार आहेत, या विद्यार्थ्यांच्यासाठी फिजिकल केमिस्ट्री हा जो पार्ट असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणारा आहे। त्यामुळं जे हुशार विद्यार्थी असणार आहेत त्यांनी हा जो फिजिकल सेक्शनचा पार्ट असणार आहे तो कंपल्सरी करणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इन ऑल देयर आर 3 chapters. First, elements of group 16, 17 and 18. Compulsory weightage 6 marks with option 8 marks. Next, transition and inner transition elements. Compulsory weightage 6 marks with option 8 marks. Coordination compounds 5, 7. म्हणजे इथं 70 पैकी 17 गुण एकूण या 3 चॅप्टरसाठी असणार आहेत आणि 23 आउट ऑफ 98 असणारे आहेत। म्हणजे इथं तुम्हाला हे जे वेटेज असणार आहे या वेटेजच्या आधारे कशा पद्धतीनं चॅप्टरचं सिलेक्शन करून तुम्हाला बोर्ड परीक्षेची तयारी करता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करणं गरजेचं आहे। यामध्ये थर्ड युनिट जे असणार आहे ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री असणार आहेत की ज्यामध्ये 4 चॅप्टर्स असणार आहेत। हॅलोजन डेरिव्हेटिव्स कंपल्सरी 5 मार्क्स आहेत विथ ऑप्शन 7 मार्क्स। अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स 4, 6, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड 6, 8, अमाइन्स आउट ऑफ 70 18 मार्क्स असणार आहेत आणि आउट ऑफ 98 25 मार्क्स असणार आहेत। आणि लास्ट युनिट जे असणार आहे ते अप्लाइड केमिस्ट्री असेल की ज्यामध्ये 3 चॅप्टर्स आहेत। बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री यांचं प्रत्येकी वेटेज कंपल्सरी 3 आणि विथ ऑप्शन 4 असं असणार आहे। त्यामुळे एकूण 70 पैकी 9 गुण असतील आणि 98 पैकी 12 गुणांसाठी हे चॅप्टर्स असणारे आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण हे विथ ऑप्शन वेटेज या फिजिकल सेक्शनचं जर पाहिलं तर यामध्ये जे काही एकूण 6 चॅप्टर्स असणार आहेत यांच्यामध्ये जर केमिकल फॉर्म्युली
जे एक्झाम्पल किंवा न्यूमरिकल सोडवण्यासाठी आवश्यक असणार आहे यांची जर तयारी आपण केली आणि एक्सरसाइज मधले आणि प्रॉब्लेम जे सॉल्व्ह दिलेले असणार यांची जर तयारी केली तर निश्चित तुम्हाला 38 मार्क्सचे गुण तुम्हाला आरामात मिळू शकतात, कारण यामध्ये काही अवघड फारसं नाही. त्यानंतर जर या हुशार विद्यार्थ्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जर पार्ट केला, एकूण 4 चॅप्टर्स आहेत, त्यांचं एकूण वेटेज 98, त्यामुळे 25 मार्काची तयारी तुमची होऊ शकते जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन्स पर्यंत हे 4 चॅप्टर्स केले तर. यामध्ये काही नेम रिॲक्शन्स असणार आहेत, त्या कोणत्या आहेत त्या पाहावं लागेल, कन्व्हर्जन्स पाहावी लागतील. यामध्ये महत्त्वाचं आहे ऑक्सिडायझिंग रेड्युसिंग एजंट्स किंवा ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, आणि ठराविक गोष्टी जर सराव केला तर तुम्हाला हे 25 गुण मिळवणं अवघड असणार नाही. त्यामुळे 38 आणि हे 25 जर घेतले तर खूप चांगला स्कोअर तुम्हाला यामध्ये करता येऊ शकतो. पण जर ॲव्हरेज स्टुडंट असेल तर त्या ॲव्हरेज स्टुडंटने लक्षात घ्यायचं आहे की अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये जे काही एकूण 3 चॅप्टर्स असणार आहेत की प्रत्येकी त्यांचं वेटेज विथ ऑप्शन 4 मार्काचं असणार आहे, म्हणजे एकूण 12 मार्काची तुम्हाला तयारी करता येईल. म्हणजे इथं थेरॉटिकल पार्ट जास्त आहे. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये मात्र प्रिपरेशन ऑफ नायलॉन किंवा पॉलिमर्स असणार आहे ते तुम्हाला सगळे तयार करावे लागतील. त्यामुळं थोडंसं सोपा पार्ट जो असणार आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तो अप्लाइड केमिस्ट्रीचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला 12 गुण हे मिळू शकतात आणि तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची तयारी तुम्ही चांगली करू शकत असाल तर हे 25 गुण हे तुमच्या पदरामध्ये पडू शकतात. आता हा जो इनऑर्गॅनिकचा पार्ट असणार आहे यामध्ये बराचसा पार्ट हा थेरॉटिकल पार्ट असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना थेरॉटिकल पार्ट करायची सवय आहे किंवा ज्यांना ते शक्य आहे त्या विद्यार्थ्यांनी हे तिन्ही चॅप्टर्स तुम्ही करू शकता, म्हणजे अडचण येणार नाही. म्हणजे कॉम्बिनेशन ठरवताना तुम्ही जे विथ ऑप्शन वेटेज धरून जरी तुम्ही तयारी केली किंवा मला हे एवढेच चॅप्टर्स करायचे आहेत आणि एवढ्यावरच मला फोकस जर केलं आणि तर मला कुठेही 70 पैकी एवढे गुण मिळू शकतात, म्हणजे फारशी अडचण येऊ शकत नाहीत. कारण प्रॅक्टिकलचे 30 गुण तर तुमचे ऑलरेडी, म्हणजे आपण कमीत कमी 30 गुण तर ते विचारात घेऊया. आणि त्यामुळं बाकीचं कॉम्बिनेशन ह्या 4 युनिट्समधनं कसं करायचं, आपल्या दृष्टिकोनातून तुमची तयारी कोणत्या सेक्शनची चांगली आहे, फिजिकल इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक का अप्लाइड, त्यावरनं तुम्ही प्रिपरेशन करू शकता आणि चांगला स्कोअर तुम्हाला मिळू शकेल. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर क्वेश्चन पेपर जो पॅटर्न असणार आहे तो एकदा समजला की मग काय तुम्हाला करावं लागेल आणि कसं चांगलं गुण मिळवता येईल हे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. एकूण जो टोटल क्वेश्चन पेपर जो असणार आहे इट इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन आणि इन ऑल देअर आर 31 क्वेश्चन्स, म्हणजे 31 प्रश्न जे असणार आहेत ते 4 सेक्शन मधून विभागले गेलेले असणार आहेत. सेक्शन A, B, C, D. आता एक एक सेक्शन आपण बघत जाऊया. सेक्शन ए जो असणार आहे तो क्वेश्चन नंबर त्यामध्ये 1 आणि 2 असणार आहेत. आता यामध्ये टाईप ऑफ क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय असेल तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 10 असणार आहेत. कंपल्सरी क्वेश्चन जर पाहिले तर 10 आहेत, म्हणजे यू हॅव टू अटेंड ऑल द क्वेश्चन्स. ऑप्शन क्वेश्चन जर आपण पाहिलं तर यामध्ये एकही ऑप्शन क्वेश्चन असणार नाही. न्यूमरिकल्स 10 मध्ये तुम्हाला 2 न्यूमरिकल्स पाहायला मिळतील, हे तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागतील. आणि मार्क्स पर क्वेश्चन जर विचारात घेतलं तर 1 असणार आहे. त्यामुळं क्वेश्चन 1 जो असणार आहे ते 10 गुणांसाठी असणारा आहे. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स असणार आहेत, 1 अँड 2. त्यामध्ये पहिला MCQचा असणार आहे. दुसरा क्वेश्चन जो असणार आहे तो आन्सर इन 1 सेंटेन्स, म्हणजे टाईप ऑफ क्वेश्चन जर पाहिला तर त्या प्रश्नाचं उत्तर खूप कमी मध्ये लिखाण असणार आहे, खूप जास्त लिखाणामध्ये असणार नाही. नंबर ऑफ क्वेश्चन्स 8 असणार आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, देर इज नो एनी ऑप्शन क्वेश्चन. न्यूमरिकल देर इज 1 न्यूमरिकल अँड 1 न्यूमरिकल इज अ कंपल्सरी अँड मार्क्स पर क्वेश्चन 1. सो टोटल 8, म्हणजे क्वेश्चन 1 आणि 2 म्हणजे सेक्शन ए जो असणार आहे 18 गुणांचा तो कंपल्सरी असणारा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बी सेक्शन जो असणार आहे तो क्वेश्चन नंबर स्टार्ट फ्रॉम 3 to 14. यामध्ये एकूण 3 ते 14 यामध्ये 12 एकूण क्वेश्चन्स असणारे आहेत. हा टाईप ऑफ क्वेश्चन जो असणार आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप 1 टाईप जो असणार आहे, म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप, म्हणजे 2 मार्कासाठीच तो तुम्हाला लिखाण करावं लागणार आहे. कंपल्सरी 8, म्हणजे 12 पैकी तुम्हाला 8 कंपल्सरी आहेत
आणि त्यामध्ये 4 ऑप्शन्स असणार आहेत. आणि या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, बी सेक्शनमध्ये 4 ऑप्शन्स आहेत आणि न्यूमरिकल्स 2 आहेत आणि मार्क्स पर क्वेश्चन 2, म्हणजे 16 मार्कासाठी हा सेक्शन असणार आहे. पण इथं जे सर्वसामान्य विद्यार्थी असणारे आहेत ते जर 2 न्यूमरिकल्स यातले सोडले तर 2 तुम्हाला आणखीन ऑप्शन क्वेश्चन्स मिळू शकतात. त्यामुळं 10 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवणं काही अवघड जाणार नाही. म्हणजे इथं तुम्ही न्यूमेरिकलचा विचार नाही केला सामान्य विद्यार्थ्याने तर फारसं काही बिघडत नाही. सेक्शन सी जो असणार आहे, इट स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 15 टू 26. टाइप ऑफ क्वेश्चन व्हेरी शॉर्ट आन्सर. सेकंड टाइप आहे, दुसरा टाइप यामध्ये असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स त्यामध्ये 12 असणार आहेत. 12 पैकी तुम्हाला 8च सोडवायचे आहेत आणि एकूण 12 मधून तुम्हाला 4 क्वेश्चन्स हे ऑप्शनल मध्ये असणारे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन जो असणार आहे तो तुम्हाला इथं पर क्वेश्चन मार्क त्याचे 3 असणार आहेत. इथंही तुम्हाला 2 न्यूमरिकल्स, इथं 2 न्यूमरिकल्स असणार आहेत. 3च्या ऐवजी इथं 2 न्यूमरिकल्स असणारे आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन जो सी असणार आहे तो एकूण 24 गुणाचा असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ चांगलं आहे त्यांनी न्यूमरिकल सोडवायला काही हरकत नाही. पण ज्यांचं मॅथ चांगलं नाही त्यांनी हे 2 न्यूमरिकल जरी सोडले तुम्ही तर तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन्स असणार आहेत. 10 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. सेक्शन डी जो असणार आहे तो सेक्शन स्टार्ट्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 27 टू 31. याला लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन असं म्हटलं जातं. त्यामध्ये एकूण 5 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. त्यामध्ये ऑप्शन क्वेश्चन 2 असणारे आहेत आणि न्यूमरिकल एकच न्यूमरिकल असणार आहे, परंतु त्याचं वेटेज असणार आहे ते 2 मार्काचं असणार आहे आणि मार्क्स पर क्वेश्चन 4 असणार आहेत. म्हणजे एकूण 12 मार्काचा हा सेक्शन असणारा आहे. म्हणजे 70 गुणांचं तुम्हाला जर बेरीज करायची असेल तर या पद्धतीनं तुम्ही सिलेक्शन करू शकता. आणि ज्यांचं खरंच गणित कच्चं आहे परंतु हे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांनी न्यूमरिकल्स जे आहेत ते सोडून तुम्ही सगळे प्रश्न बी सी डी मध्ये तुम्ही अटेंड करू शकता. फक्त सेक्शन ए मध्ये MCQ 2 न्यूमरिकल्स असतील आणि क्वेश्चन नंबर 2 ला 1 न्यूमरिकल असणार आहे. हे 3 न्यूमरिकल्स मात्र त्याचं करेक्ट ऑप्शन तुम्हाला तो सिलेक्ट करावा लागणारा आहे. तिथं मात्र ते कंपल्सरी आहेत. म्हणजे हा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे हा एकदा तुम्हाला कळाला की मग कशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला सोडवता येतील त्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला आत्ताच तयार करून ठेवावं लागेल आणि त्या दृष्टीनं तुम्हाला ती तयारी करावी लागणारी आहे. आता यानंतर अपेक्षित जी प्रश्नपत्रिका असणारी आहे ती थोडीशी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF लिंक दिलेली असणार आहे.